तळोदा तहसीलमध्ये एसीबीने रचला सापळा. 5,000ची लाच घेताना सहाय्यक महसूल अधिकारी रंगेहात जेरबंद. महसूल विभागात एकच खळबळ. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा तहसील कार्यालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक नमुना प्रमाणपत्राचे प्रकरण पुढे पाठवण्यासाठी आणि प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र निंबा कानडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी मागील वर्षी 1 एकर जमीन खरेदी करून ती पत्नीच्या नावावर नोटरीद्वारे केली होती. त्या जमिनीचे एक नमुना प्रमाणपत्र मिळविण्याचे प्रकरण तहसील कार्यालयात प्रलंबित होते. हे प्रकरण पुढे पाठवून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत 3 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर अधिकाऱ्यांची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30च्या सुमारास तळोदा तहसील कार्यालयाबाहेरील चहाच्या दुकानात सापळा रचण्यात आलाय. यावेळी आरोपीने 5,000 रुपयाची लाच स्वतः स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले असून पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. भ्रष्टाचार विरोधात ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून शासकीय कार्यालयांमध्ये लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागाकडून करण्यात आले. अशाच बेधडक, निर्भीड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा.